बघून मी स्वतःला कशी माफ करू? काजू पुड्या, नक्की काय लिहिलंय त्या भिंतीवर आणि कुठं लिहिलंय मला सांगा, मी बघते त्या माणसांना. चल मी पण येते, चल आपण बोलूयात त्यांच्याशी. कुणाशी काय काय बोलणार आहे तुम्ही? कुणा कोणाशी तोंड गप करणार आहे तुम्ही? कुणा कोणाचा हात धरणार? तुम्हाला भिंतीवर काय लिहिलं ऐकायचंय ना? ऐक. मी त्यांना समजवायचा प्रयत्न केला पण ते ऐकतच नाहीत. हे सगळं मिटवशील पण घरावर लागलेला कलंक कसा मिटवणार आहेस? तात्याकडे बघ रे, काहीतरी कर तू दादा. माझ्यामुळे समजावत या घरात. कळतंय ना? मग का थांबलं तुझं इथं? तुझी रडायची नाटकांना बास कर. अरे ही तर सुरुवात आहे, अजून आम्हाला काय काय बघावं लागणार आहे काय माहिती. लोकांच्या रागाला ना चेहरा नाही. कुणा कोणाला अडवणार आहे मी? कुणा कोणाला अडवू? कुणा कोणाशी लढत बसू? तुला काय फरक पडतो ग? है ना? आमचा यो त्रास बघून खुश आहेस ना तू? खुश आहेस ना? अशीच खुश राहा. हा? बाई तुम्ही शांत व्हा, शांत व्हा तुम्ही. मी बघतो. नाही, तुझी काही सावली पण नको आमच्या घरावर. तू इथं आलास आणि माझी पोरगी पाण्यात पडली. वाचवा कोणीतरी, वाचवा माझ्या पोरीला. चिमूला वाचवा. ओ दादा वाचवा. ओ दादा वाचवा, तिला पोहता येत नाही. ओ दादा वाचवा. चिमू मी तुमच्या पाया पडतो, माझ्या पोरीला वाचवा कोणतरी. माझ्या पायानं मला पोहता येत नाही. हो कोणतरी वाचवा. वाचवा की. हो बघताय काय? वाचवा. हो वाचवा की. पाण्याचा जोर बघितलाय का? यात कोणीतरी पट्टीचा पावणारा माणूस पाहिजे. यात कोण उडी टाकल? अहो असं म्हणू नका दादा, माझ्या पोरीला जीव जाईल. वाचवा कोणीतरी. अहो कोणीतरी वाचवा. कोणीतरी उडी मारली बर का? अरे हे तर आपला सूर्य आहे. सूर्या हाय हाय, घडी पट्टीचा पावणार आहे. अहो हळूहळू. काय झालं? तुम्ही इथं काय करायला आला? तिकडं सूर्याने नदीत उडी टाकली आहे. काय? चला लवकर. दादानं जीवाचं तर काय बरं वाईट नाही ना केलं? हे नाही नाही, आपलं दादा असं करणं शक्य नाही. एक काम कर, तू घरी जाऊन कळव, मी नदीवर जातो. चल लवकर. दादा 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 कुठे? दादा 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 दादा. एक चांगलं काम केलं म्हणून आईच्या चारदोरच्या डाग पुसलं जाणार नाही. इकडे चांगुलपणा दाखवायचा आणि गुन्हेगार बायला घरात ठेवायचं. सूर्या तू दुई तोंडी आहेस, दुई तोंडी. बस, तोंडाला येईल ते बोलू नका. त्यांनी कुणी काय बोललेलं नाही. चला आपण इथनं जाऊया. चल. नाही दादा, इथनं निघून जाऊन ना काय बी बदलणार नाही. हे लोक तुला तू तोंडी म्हणतात, मग हे लोक कोण आहेत? ह्यांना तू एखाद्याचा जीव वाचवलेला चालेल, पण तेच आपल्याच घरात एखाद्या वयस्कर माणसाला आसरा दिलेला चालत नाही. इथं जर कोणी दुतोंडी असेल ना तर ते आम्ही नाही, तुम्हीच आहात. प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार असतो.
मग आपण कोणाला घरात ठेवतो कोणाला नाही तो आपला प्रश्न आहे. ह्यांना काय करायचंय? ह्यांना कोणी अधिकार दिला तुला काही बी बोलायचा? बरोबर आहे धनुदीदीचं. आतापर्यंत दादा तू प्रत्येकाचा विचार करत आलास, पण जेव्हा दादावर वेळ आली ना तर तुम्ही सगळे हटलात. गावाला जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती, गावावर जेव्हा जेव्हा संकट आलंय तेव्हा तेव्हा दादा पुढे आलाय. राजू हे बघ, असं बोलून दाखवलं ना तर त्याचं मोल राहत नाही. अगं नाही थांब दादा, बोलू दे मला. तू केलेल्याचं काहीच मोल नाही ना यांना. आज यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे मी. तुम्ही सांगा ना मला, तुमच्यापैकी जर कोणाकडे पैसे नसतील आणि तुम्ही दादाकडे मागितलं तर दादानं फक्त एका तुमच्या शब्दाखातीर तुम्हाला सगळं सामान उधारीवर दिलंय. तुमच्यापैकी असं कोण आहे जेव्हा मदतीच्या वेळी तुम्हाला दादाच आठवलाय? असं कोण आहे ज्याला दादानं मदत केलीच नाही? सांगा ना. गावात असं एक पण माणूस नाहीये ज्याला दादानं मदत केलेलीच नाही. मी तर दादाला प्रत्येक वेळी सांगायचे की दादा तू असं उधारीवर सामान देऊ नकोस, आपल्याकडे काहीच राहणार नाही. पण दादानं नाही ऐकलं माझं. त्यानं प्रत्येकाला मदत केली. प्रत्येकाच्या घरात चूल पेटावी या हेतूनं दादानं प्रत्येक वेळी उधारीवर सामान दिलेलं आहे. आपल्यामुळे एखाद्याच्या मुखात घास जावा यापेक्षा मोठं पुण्य काहीच नाही, हे शिकवलंय माझ्या दादानी. पण आज तुम्हीच लोक आमचं घर कसं उपाशी राहील यासाठी प्रयत्न करताय. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आम्हाला उपाशी ठेवता येईल एवढी ताकद इथं कुणाच्यात बी नाही. कारण माझ्या दादानी कधीच कोणाचं ओरबाडून खाल्लेलं नाही. देव सगळं बघतो. त्यामुळे ज्याच्या मनगटात बळ आहे त्याला देव कुठं बी कधी बी 2 वेळचं जेवायला देतोच.